नमस्कार मित्रांनो, सावलीची जणू सावली या आजच्या भागामध्ये आपण पाहत असतो की राजकुमार सावलीला बोलत असतो, मला फक्त तिची काळजी घ्यायची आहे, मला एवढंच करायचं आहे, तुझी परमिशन असेल तर मी यामध्ये मला तुला काळजी घ्यायची आहे. तर सावली बोलते, अहो असं कसं बोलताय, हा तर तुमचा हक्क आहे, मी कोण तुम्हाला अडवणारी. तर तो बोलतो, मला काय कुणावरती हक्क वगैरे गाजवायचं नाही, पण मला फक्त तिची काळजी घ्यायची आहे आणि मला प्रयत्न करायचा आहे एवढंच की जेव्हा मी आरशामध्ये स्वतःच्या पाहिलं ना तेव्हा मला लाज नाही वाटली पाहिजे, असं तो बोलत असतो. अमृता मात्र ते शांतपणे ऐकत असते आणि तिला आश्चर्य वाटत असते. त्यावरती सावली बोलते, हे बघा राजकुमार सर, आता तुम्हाला बघितलं ना, खरंच मला खूप छान वाटते. शेवटी हा कसा आहे तुमच्या दोघांचा खाजगी प्रश्न आहे आणि तरीही तुम्ही जे बदलत्या बघून ते खरंच मला एवढं छान वाटत आहे की तुमच्यावरती काही तर वेगळाच विश्वास वाटत आहे. तर यावरती राजकुमार बोलतो, नको ठेवूस एवढा माझ्यावरती विश्वास, तू खरंच नको ठेवूस तू विश्वास माझ्यावरती इतक्या लवकर, असं बोलत असतो. काय त्या लायकीचाच नाही आहे मी, कारण की ज्या आईचा आणि माझ्या बायकोचा मी असा विश्वासघात केलेला आहे की तो विश्वास मी कसा परत मिळू हेच मला कळत नाही, असं राजकुमार सावलीला बोलत असतो. अगं मी त्यांना तर मरण यातना देत राहिलो ग सावली, ज्या बाईच्या पोटी मी जन्म घेतला त्याच बाईला मी म्हणलो, मी कशाला मी तुझ्या पोटी जन्म घेतला असं, आणि जी बायको माझ्यावरती एवढं प्रेम करत राहिली तिचा मी विश्वासघात करत राहिलो. अगं कातड्याचं जोडं जरी करून घातलं ना माझ्या त्यांच्या पायामध्ये तरी खरंच ती खूप कमी आहे. जेवढ्या वर्ष मी संसार केला ना तेवढ्या वर्ष मी फक्त तिला मरण यातनाच दिला, एवढं तरीही तिनं माझ्यावरती निस्वार्थीपणे प्रेम केलं होतं. आणि असं नाही की याचा साक्षात्कार मला आत्ता झाला आहे, आधीपासून होत होता, पण तरीही मला असं वाटत होतं मी हा राजकुमार मेहंद्रे आणि मी कुणाच्या बंधनामध्ये कुणाच्यावरती विश्वास राहू शकतो का, नाही, पण तरीही ती माझ्यावरती निस्वार्थीपणे प्रेम करत राहिली. यावरती सावली बोलते, हे बघा तुम्ही बदलता हीच खूप मोठी गोष्ट आहे आणि तुम्हाला पश्चाताप करायचा आहे हेही मोठी गोष्ट आहे. तर राजकुमार बोलतो, खरंच मला आत्ता पश्चाताप करायचा आहे, पण तो कशा पद्धतीने करू तेही मला समजत नाही. तर यावरती सावली बोलते, हे बघा तुम्ही बदलता हे खरंच मोठी आहे, आणि दुसरी गोष्ट तुम्हाला जर वहिनीची काळजी घ्यायची असेल तर हा दुसरा तिसरा कोणाचा नाही, तर हा नक्कीच वहिनीचाच प्रश्न आहे आणि त्यांचंच उत्तर असेल, असे बोलत असते. आणि अमृता मात्र त्यावरती काहीच बोलत नसते. यावरती तसं बोलल्यानंतर खरं अमृता मान हलवते आणि त्यानंतर मग सावली बोलते, वहिनीचा निर्णय आहे, वहिनी जर निर्णय दिला तर यामध्ये आम्हाला कुणालाच काही बोलायचं नाही, असं बोलत असते. आणि वहिनीने जेव्हा मान हलवते तेव्हा मात्र सगळ्यांना आनंद झालेला असतो. इकडे मात्र ऐश्वर्या नक्कीच सगळ्यांचं डोकं भडकवत असते की कशाला तुम्ही त्या म्हणतात विश्वास ठेवत आहेत, मी सांगते खात्री देऊन तुम्ही चुकी करत आहे, कशाला तो माणूस एक साप आहे त्याला तुम्ही पाळताय घरामध्ये, तो कधीही बदलणार नाही, अशी ऐश्वर्या बोलत असते. ते मात्र नीला खूप राग आलेला असतो, ते आपल्या दादालाशी बोलत असते आणि तो बोलतं, तू माझ्या दादाविषयी बोलतेस, तू माझा दादा बदलला आहे, आम्ही लहानपणापासून त्याला ओळखतो, असं बोलत असते. पण ऐश्वर्याला मात्र हे पटलेलं नसतं. तर नील बोललेला असतो की आम्ही त्याला लहानपणापासून ओळखतोय, तो बदलतोय आणि तो किती जरी चुकीचा वागला असला तरी तो आमचा भाऊ आहे, असं तो सांगत असतो. तेवढ्यातच तिथे सावली खाली येते. सावली बोलते, अमृता वहिनीला शुद्ध आली आहे, हे ऐकून सगळ्यांना छान वाटतं. त्यामुळे ती बोलते की आपण सगळ्यांनी मिळून राजकुमार दादांवरती विश्वास ठेवला पाहिजे, ते बदलत आहेत आणि ते वहिनीची काळजी घेत आहेत, खरंच आपण त्यांना एकदा चान्स द्यायला पाहिजे, असं बोलत असते. हे मात्र तिलोत्तमाला पटलं नसतं. तिलोत्तमा बोलते का मला असं वाटत नाही की त्यानं केलं पाहिजे, पण ह्यामध्ये जर ती होकार देत असेल तर माझं काय म्हणणं नाही. त्यावर ती सावली बोलते की वहिनीने होकार दिलेला आहे. हे ऐकून मात्र सगळ्यांना आश्चर्य वाटतं, खरंच तिनं होकार दिला. त्यावर त्या ऐश्वर्या बोलत असते, वा म्हणजे आई तुम्हाला हे कसं पटलं ना, तुम्ही तर सगळं सांगताना इथिक्स वगैरे, स्त्रियांच्या नारी शक्ती वगैरे, ज्या माणसाने तुमच्या सुनेला एवढा त्रास दिला, इतका मानसिक छळ केला, इतकं हर्ट केलं, चुकीचं वागलं, त्या माणसाला तुम्ही घरात ठेवून घेताय. बरं इथपर्यंत ठीक होतं ना की तो गेस्ट हाऊसमध्ये राहिला, इथे येऊन राहिला, पण तो आता वहिनीच्या बेडरूममध्ये राहणार, हे कसं तुम्हाला सगळं पटत आहे. यावरती मात्र तिलोत्तमाकडे कुठलंही उत्तर नसतं. ती बोलते, हे बघा मी हे सांगितलेलं नाही, जो काय असेल तो तिचा निर्णय असेल शेवटी. तरी ऐश्वर्या बडबडत असते, हे तुम्हाला कसं सगळं पटत आहे, इतका माणूस तो चुकीचा वागून सुद्धा तुम्ही कसं काय त्याला घरामध्ये घेऊ शकता. यावरती सावली बोलते, पण सावली सांगत असते, खरंच राजकुमार सर बदलत आहेत आणि आपण सगळ्यांनी त्यांच्यावरती विश्वास ठेवला पाहिजे, आणि वहिनीने होकार दिला आहे, वहिनीलाही वाटतं की त्यांचं नातं पुढं जावं, त्यामुळे मला असं वाटतं आपण सगळ्यांनी त्यांना सपोर्ट केला पाहिजे आणि त्यांच्या नात्यामध्ये नक्कीच चांगलं काहीतरी होईल, असं सावली सांगत असते. हे मात्र आता ऐश्वर्या अजिबात पटले नसतं, ती उलटच काहीतरी बोलत असते. त्यावरती नील बोलतो, तू कशाला बोलतीस मध्ये, तुझी काय गरज आहे ना बोलायची, हा सगळा निर्णय परस्पर आईचा आहे, तू त्यामध्ये निर्णय घेऊ नको, अशी बोलत असते. तर ऐश्वर्या बोलत असते, हे सगळं तुम्हाला पटतंय आई, हां जे काय चालले त्यामध्ये जो राजकुमार इतका चुकीचं वागले तरीही तुम्हाला पटत आहे. तर यावरती
तिलोत्तमा बोलते, हे सगळं अमृताने ऐकलं आहे का? त्यावरती हो बोलते की हो त्या तयार आहे. त्यावरती बोलते, म्हणजे राजकुमारला घरात घ्यायचं हे सुद्धा माझ्या मनामध्ये नव्हतं, तरीही तुम्ही सगळ्यांनी त्याला घरात घेतलं आहे. आणि आता जर अमृताला संसार त्याच्याबद्दल करायचा असेल तर यामध्ये मी काही बोलू शकणार नाही. पण तो इतका चुकीचा वागणारा माणूस मला नाही वाटत की अमृताला वाटत असेल की तो सुधरत असेल, हे असं बोलत असते. पण ना ऐश्वर्या त्यामध्ये नक्कीच सारखी जखमीवरती तेल चोळ्यागत करत असते आणि बोलत असते की हे सगळं शक्य नाही, होणार नाही. तर तिलोत्तमा बोलते, खरंच मलाही असं वाटते अमृताने हा होकार कसा काय दिला, कारण की ज्या माणसाने तिला एवढ्या मरण दिला, एवढा त्रास दिला, ती कधीच होकार देणार असं मला वाटलं नव्हतं. पण आता कसं आहे, शेवटी हा माझा निर्णय नाही, जो काय असेल तर तिचाच निर्णय आहे. आणि त्यानंतर ती सावलीला बोलते, तिलोत्तमा हे बघ लक्षात ठेव, जो तू त्याच्या जबाबदारी घेतलीस, त्याला इथं घेतलेस, घरामध्ये घेतलेस, जो तो चुकला, त्यानं काही उलटं केलं, ही सगळी पूर्ण जबाबदारी मला वाटतं तू घ्यावी नाही, तू घेतलीच पाहिजे असं बोलते सावलीला. कारण की जर तो चुकला असेल, राजकुमारनं जर इथून पुढे काय केलं तर सगळा रोग तुझ्यावरती राहणार आहे अशी सावलीला बोलत असते. हे मात्र आता सारंगला टेन्शन आलेलं असतं की सावलीने जी जबाबदारी घेतली आहे त्यामुळे आता काही प्रॉब्लेम येतील का तिला, असं सारंगला वाटत असतं. तेवढ्यातच काय होतं, बाबा बोलतात की ठीक आहे ना, तो बोलतं तर चालेल असून दे, असं बोलणं चालेल असतं. तेवढ्यातच तिथं तारा येते, तारा बोलते, सोहम यायला लागला आहे. हे मात्र ऐकून सगळ्यांना छान वाटतं. अरे वा, कधी यायला लागला? ती बोलली, मला आता फोन झाला की तो यायला लागलाय. त्यावरती बाबा बोलतात, बरं झालं, आता सगळ्या गोष्टी चांगल्या व्हायला लागल्यात, अमृताची तब्येत सुधारायला लागली आहे. इकडे राजकुमार तिची ना कापड ठेवून डोक्यावरती ठेवून काळजी घेत असतो आणि ताराही खुश असते, कारण आता तिचा नवरा यायला लागलेला असतो. आणि बाबाही बोललेला असतात, बरं झालं, आता घरामध्ये नक्कीच आनंद होणार आहे, लवकरात लवकर सगळी आपण आनंदी राहू असे बोलत असतात. तेवढ्यातच बबलू इकडे औषध घेऊन आलेला असतो आणि औषध घेऊन आल्यानंतर हळू आवाजात बोलत असतो राजकुमार सरांशी. त्याला असं वाटत असतं की अमृतावहिनी झोपलेली आहे. तर तो बोलतो, बबलू थोडं जरा मोठ्यानं बोललास तरी चालेल, काही प्रॉब्लेम नाही, ती अजून जागीच आहे. मग तो खूप हळू बोलायला लागला की तो बोलतो, मोठ्याने ही औषध आत्ता घ्या. तर तो हळूच करतो, त्याला हळूहळू तिला त्रास होईल, इतक्या पण मोठ्या आवाजात बोलू नको. हे मात्र राजकुमारचं रूप सगळ्यांसाठी नवीनच आहे. ह्या अमृताला ही सगळं बघून छान वाटत असतं. त्यानंतर बोल, काय झालं आहे? तर बोलतो, हे औषधं घ्या. आणि नंतर अमृतावहिनीला विचारतो, तुम्हाला कसं वाटत आहे? तर अमृतावहिनी बोलते, हो छान वाटत आहे. तर तो बोलतो, हां आता छान वाटणारच ना, पण कसं आहे, औषध उपचार घेतलीस की अजून जास्त छान वाटेल, असं बोलून त्या दोघांची चेष्टा करत असतो. त्यानंतर तो रूममधून बाहेर जाताना परत आतमध्ये येतो आणि बोलतो, आता तुम्हा दोघांनी एकत्र बोलून खरंच मला जास्त छान वाटत आहे. आणि त्याहून पक्ष कसं आहे माहिती आहे का, मला आता छान का वाटत आहे, कारण की आता मला झोपताना ना घोरण्याचा आवाज काय भेटणार नाही, आता तो त्रास तुम्हाला सहन करायला लागणार वहिनी, असं बोलत असतो. आणि अमृता मात्र त्याला हसत असते आणि म्हणत असते, हो ठीक आहे चालेल, असं बोलून ते त्याला हसत असते. आणि तिला हे सगळं बबलूचं बोलणं आवडत असतं, कारण बबलू बोलत असतो, जो तुम्ही त्रास सहन केला ना, तो आता मी काय सहन करणार नाही घोरण्याचा त्रास, कारण की आता तुम्ही तिथे झोपाय नसणार ना, असं बोलत असतो. आणि हे दोघे एकमेकाकडे पाहून हसत असतात. राजकुमारलाही छान वाटत असतं, कारण राजकुमारचं हसणं हे नक्की रिअलमध्ये वाटत आहे, हे आपल्यालाही वाटत आहे. आणि बबलू बोलतो, खरंच मला तुम्हा दोघांना एकत्र पाहून खूप छान वाटत आहे, असंच राहा तुम्ही, खरंच वहिनीची अशीच काळजी घेत राहा, वहिनी लवकर बऱ्या होतील आणि तुम्ही जवळ असल्याने तर ती जास्त लवकर बऱ्या होतील, असं बोलत असतो. आणि अमृताही त्याच्याकडे बघून हसत असते. आणि तो तिथून निघून गेल्यानंतर मात्र राजकुमार बोलतो की हो, आज मला खरंच ना झोपताना जरा घोरायची सवय आहे बरं का, पण मला असं वाटत नाही, खरंच मला सवय आहे. मी तिथं गॅरेजमध्ये असताना तो छोटू मला म्हणायचा, खरंच तुम्ही घोरता म्हणून, पण थोडासा घोरत असेल मी, मला असं वाटते, पण तुला ना जरासं तर त्रास सहन करून घ्यावा लागेल असं बोलतो. परत म्हणतो, नाही तुला माझ्यामुळे त्रास सहन करून घ्यावा लागणार नाही, काळजी करू नको, मी नाही ते झोपणार नाही, असं बोलतो तिला. अमृता मात्र हे त्याच्याकडे लक्ष देऊन ऐकत असते आणि तिला असं वाटत असेल, खरंच हे किती बदल आहेत, म्हणजे मला घोरण्याचाही त्रास होऊ नये याचा ते विचार करत आहेत, एवढ्यात त्यांच्यामध्ये बदल झाला आहे का. आणि तो असं वाटतं त्याच्या मनात येतं, खरंच मी इथं राहायला पाहिजे का नाही, अमृता मला परमिशन देईल का नाही राहण्यासाठी. त्यासाठी तो बोलत असतो, तू काळजी करू नको, मी इथं काही झोपत नाही, मी गेस्ट रूममध्ये झोपल्यानंतर तुला घोरण्याचा आवाज होणार नाही, असं बोलत असतो. आणि अमृता बोलते, मी सहन करून घेईन आवाज. ते ऐकल्यानंतर त्याला मात्र छान वाटतं की अमृता खरंच आता मला प्रतिसाद देत आहे की मी ते सुधारत आहे, त्यामध्ये मला सपोर्ट करत आहे. तर तो बोलतो, नाही इथून पुढे मी तुझ्याबरोबर असताना कधीही तुला कुठलाही त्रास सहन करावा लागणार नाही, असं तो मात्र त्याच्या बायकोला बोलत असतो. आणि म्हणत असतो, आतापर्यंत तू खूप त्रास सहन केलास, पण नाही, इथून पुढे मी कधीही माझ्यासोबत तू असताना मी तुला त्रास होऊन देणार नाही, असं बोलत असतो.
अमृता मात्र त्याच्याकडे एक लक्ष देऊन एक टक बघून लक्ष देत असते आणि पाहत असते की खरंच हे किती बदलले आहेत. आणि त्यांचा हात हातात घेऊन बोलत असते, काळजी करू नका तुम्ही, आपलं लवकरच सगळं चांगलं होईल. मला खरंच विश्वास आहे की तुम्ही बदलत आहात आणि खरंच आपल्या नात्यामध्येही सगळं चांगलं होत जाईल, असं ती बोलत असते. आणि राजकुमारचा हात हातामध्ये घेतलेला असतो. त्यानंतर त्या दोघांचं बोलणं चाललेलं असतं. तो बोलत असतं, खरंच अमृता, आता इथून पुढे तुला त्रास होईल असं मी कधीही काही वागणार नाही. जे काही मी केलं, ज्या माझ्या चुका झाल्या त्याबद्दल मी मात्र तुझी माफी मागत राहीन, असं बोलत असतो. इकडे सारंग मात्र रूममध्ये टेन्शनमध्ये असतो, कारण त्याला सारखं आठवत असतं की आई काय बोलली होती. आई बोलली होती की राजकुमारनं काही जर आता चुका केल्या तर त्याला पूर्णपणे तू जबाबदार राहणार आहेस. हे त्याला सारखं आठवत असतं आणि तो टेन्शनमध्ये असतो, कारण की जर ते झालं नाही तर सावलीचं काय होईल याचं मात्र त्याला टेन्शन असतं. तेवढ्यातच सावली तिथे येते आणि बोलते, काय झालं सारंग सर, तुम्ही असं का टेन्शनमध्ये आहे, का शांत बसला आहे. तर त्यावरती सारंग बोलतो की तू खरं राजकुमार दादाची जबाबदारी घेतली आहेस, मलाही माहिती आहे तो बदलतोय आहे, पण जर तसं झालं नाही तर काय होईल. तर त्यावरती सावली बोलते, नाही सारंग सर, मला त्यांच्यावरती पूर्णपणे विश्वास आहे, मी त्यांना पाहिलं आहे, ते किती बदलले आहे, तुम्ही काळजी करू नका, असं काही होणार नाही, असं ती धीर देऊन समजावून सांगत असते. तर सारंग बोलतो, तसंच व्हावं मलाही वाटतं, अमृता वहिनीसाठी दादाही खरंच बदलत आहे, पण थोडीशी तुझीही काळजी वाटत आहे, असं बोलतो. तर सावली बोलते, हे तुम्ही काळजी करू नका, आपला विठुराय आपल्याबरोबर आहे आणि मला खरंच माहिती आहे ते बदलत आहे, त्यांना अशी वेळ येणार नाही, त्या दोघांच्या नात्यामध्ये नक्कीच सगळा संसार सुखाचा होणार आहे, मला एवढं माहिती आहे आणि हे सगळं फक्त आणि फक्त अमृता वहिनीसाठी करत आहे, असे सावली बोलत असते. त्यानंतर सावली बोलते, खरंच तुम्ही काळजी करू नका, तुम्ही बघत राहा, खरंच राजकुमार दादा एवढे बदलले आहेत की आपल्याला बोलण्यासाठी ते जागाच ठेवणार नाहीत आणि जो मी त्यांच्यावरती विश्वास दाखवला आहे तो ते कधीही विश्वास माझा मोडून देणार नाहीत, हे मला माहीत आहे. आणि ती अशी त्याला समजावून सांगत असते. आणि सारंगला हे सगळं पटत असतं, पण कुठं तर त्याला मनामध्ये भीती वाटत असते की आई जी बोलली आहे ते खरं नाही ना व्हायचं. तेवढ्यातच सावलीला फोन येतो आणि सावली बोलते, हा जगन्नाथ दादा, हो तुम्ही दिलाय का, उद्याचा मुहूर्त आहे का, चालेल आम्ही लवकर तयार होऊन येऊ, असं ती बोलत असते. ते फोनवरती बोलणं झाल्यानंतर सारंग विचारतो, काय आहे विषय. तर सावली बोलते, अहो आपलं ठरलं होतं ना तुमच्या ऑफिसमध्ये आपण विठुरायाची मूर्ती स्थापन करायची, त्याच्यासाठीच फोन होता बघा, उद्यांना सांगितलं आहे त्याने की उद्या आपल्याला 11च्या आत स्थापन करायचे आहे. त्यावरती सारंग बोलतो, ठीक आहे चालेल, आपण उद्याची नक्कीच तयारी करू. पण तरीही तो मनामध्ये नक्कीच शांत असतो, त्याला अजूनही काही समजत नसतं. आणि सावली मात्र खुश असते, ते बोलते तुम्ही काळजी करू नका. सावली म्हणते विठुरायाला, जसं तुम्ही माझ्यावरती कृपा करून आहात तसंच ना माझ्या सारंगवरती कृपा करून राहा. इकडे मात्र राजकुमार छानपैकी तिची काळजी घेत असतो, औषधं देत असतो. तिला बोलत असता, अगं तू मला आठवण करून दिली नाहीस, मी पण विसरलं, सांगायचं ना तुझं गोळीचं टायमिंग झालेलं आहे. मग तो पाणी प्यायला पाजत असतो, तर ती बोलत असते, द्या मी पिते. तर म्हणतो, नाही आतापर्यंत मी घेतली नाही तुझी काळजी, पण आता घेऊन दे ना मला, आता मला थोडा वेळ देऊन दे तुला, असं बोलत असतो. तू काळजी करू नको, आता मी तुझ्यासोबत आहे ना, त्यामुळे मी तुझी पूर्णपणे काळजी घेईन, मला आता फक्त आणि फक्त तुला जास्त वेळ द्यायचा आहे, असं बोलत असतं. आणि अमृताला मात्र ते ऐकून खरंच नवल वाटत असतं. त्यानंतर ती बोलते, अहो तुमची चेन कुठं आहे. तर तो बोलतो, आहे नाही काय हे चेन. तर ती बोलते, ती नाही, तुमची सोन्याची चेन कुठं आहे. हे मात्र ते ऐकल्यानंतर जरासा गडबडून जातो आणि न घाबरता खरं तो स्पष्टपणे खरं उत्तर देतो, हे नवल आहे. तो बोलतो, नाही मी जुगार खेळायला लागलो होतो ना, तेव्हा मी जुगारात हल्लो होतो, तेव्हा तू दिलेली चेन आणि अंगठी मी मोडली आहे. हे ऐकून मात्र अमृताला वाईट वाटलेलं असतं की खरंच हे अजून बदलले आहेत की नाहीत, का अजूनही तसंच राहणार आहे. त्यावरती राजकुमार बोलतो, हे बघ मी खूप चुका केलेल्या आहेत, पण काळजी करू नको, मी खरंच बदलली आहे, मी त्या मार्गाला परत कधीही जाणार नाही, तू माझ्यावरती विश्वास ठेव, असं बोलत असतो. आणि अमृता मात्र त्याच्याकडे पाहत असते आणि बोलत असते, एकही शब्द न बोलता ती मनामध्ये विश्वास ठेवत असते की खरंच हे बदलतील, हे आता पुढं असे वागणार नाही, असं तिच्या डोक्यामध्ये चाललं असतं. आणि हा बोलत असतो, मी खरंच तुला सांगतोय, इथून पुढे मी अशा कुठल्याही मार्गाला जाणार नाही आणि तुला या गोष्टीचा त्रास होईल असंही मी वागणार नाही, असं ती तिला बोलत असतो. तेवढ्यातच इथं ऐश्वर्या येते ना, ऐश्वर्या आलेली पाहून तो तिथून निघून जाण्यासाठी बघतो. तो निघून जात असताना ऐश्वर्या बोलते, नको तू निघून जाऊ नको राजकुमार दादा, मला तुझ्याशीच बोलायचं आहे, असं बोलून तिला थांबवतो. आणि बोलतो, अरे बापरे, कसली तुझी ना बाकड कथा, कसलं छान करतोस ना तू, म्हणजे कसं सगळ्यांना पटतं तरी कसं ना, इतकी तुझी बाकड कथा, ही तुझी नौटंकी, हे सगळ्यांना पटतं तर कसं, याचं मला खरंच आश्चर्य वाटतं. आणि ऐश्वर्या बोलते, हे तुझ्या बाकड कथावरती सगळ्यांनी जरा विश्वास ठेवला असेल तर मामूनं ठेवलेला नाही, तुला माहीत आहे ना, अशी बोलते. त्यानंतर ती बोलते, काय नाही जाऊन दे ते सगळं ठीक आहे अमृतवहिनी, काय नाही मी तुलाच भेटण्यासाठी येणार होते, पण काय आहे ना, आता तुझा नवरा तुझ्यापाशी आहे ना,
म्हणून मी जरा थांबले. पण मला एकच कळत नाही, तुझ्याबद्दल मला आश्चर्य वाटते. ज्या माणसाने तुला एवढा त्रास दिला, कधी लग्नाच्या वेळी कधीही तुला फिरायला कुठं नेलं नाही, वेळ दिला नाही, कधी तुला काय आणून दिलं नाही, कधी रिस्पेक्टफुली तुझ्याशी वागला नाही, कायम तुझा अपमान करत राहिला, आणि त्या माणसाला तू तुझ्याजवळ येऊन देतेस, ह्याचंच मला खूप आश्चर्य वाटत आहे. पण तेही सगळं जाऊन दे, पण ज्या माणसाने तुझ्यावर चीट केलं, तुला धोका दिला, त्या माणसावरती तू विश्वास ठेवतेस, हे बघून खरंच मला आश्चर्य वाटत आहे. हे ऐकल्यानंतर मात्र राजकुमारला खूप वाईट वाटलेलं असतं आणि तो तिथून निघून जाण्यासाठी निघतो. कारण की शेवटी त्याला त्याच्या बायकोपुढे अपमानित व्हायचं नसतं आणि त्याला खूप वाईट वाटलेलं असतं. आणि तो निघून जात असताना मात्र गंमत अशी होते की ऐश्वर्या त्याचा इतका अपमान करत असताना काय होतं की अमृता त्याचा हात धरून त्याला थांबवते आणि त्यानंतर त्याची बाजू घेऊन बोलते. ती बोलते, हे बघ ऐश्वर्या, मला असं वाटतं ना, चुका ह्या सगळ्यांच्याकडून होतात ना ऐश्वर्या. तिचा बोलण्याचं टॉन नक्कीच तिच्यासाठी होता, कारण की ऐश्वर्याने चुका केल्या आहेत ते सगळ्यांना माहीत आहे. त्यावरती ती बोलते, चुका ह्या सगळ्यांकडून होतात ऐश्वर्या, पण कसं आहे माहिती आहे का, त्या चुका सुधारण्याचा प्रयत्न करणे, आपली चूक झाली आहे हे बदलण्याचा प्रयत्न करणे आणि सगळ्यांना सांगणे की मी बदलतोय, माझी चूक झाली आहे, हे सगळ्यात मोठी गोष्ट आहे ना, असं बोलते. कारण की चुका हे सगळेच करतात ग, पण मी चुकला आहे त्याचं प्रायश्चित्त करणे हे खूप कमी लोक करतात. आणि ती तसं बोलून तिची नवऱ्याची बाजू मांडते. हे मात्र ऐकून राजकुमारलाही खरंच बरं वाटतं की खरंच ऐश्वर्यासमोर माझी तिनं बाजू मांडली आहे. हे बघून त्याला वाटतं की खरंच अमृता किती चांगली आहे. आणि त्यानंतर तो तिथून न निघून जाता ऐश्वर्याला मात्र वाईट वाटतं आणि ही माझ्यासमोरच अशी बोलत आहे. त्यानंतर ती बोलते, ऐश्वर्या बोलते, बरं ठीक आहे, पण एक गोष्ट लक्षात ठेव, मी तुला चांगलं रिमाइंड करून देते की ह्या गोष्टीचं तुला प्रायश्चित्त नक्कीच होणार आहे, पश्चाताप होणार आहे. कारण की तू या माणसावरती विश्वास ठेवते जो माणूस तुला इतका धोका दिलेला आहे, इतकं त्याने तुला चीट केलेलं आहे. मात्र अमृताचं उत्तर अढळ असतं की ती बोलत असते, माणसं चुकत असतात, पण ती चूक तो प्रायश्चित्त करत आहे, त्यातच माझं सगळं आलेलं आहे. आणि देव ना प्रत्येकाला ना स्वतःचा संसार वाचवण्याचा चान्स देत नसतो, पण तो मला भेटला आहे आणि मी माझा संसार वाचवणार आहे, असं मात्र अमृता बोलते. आणि मग हिला मात्र कळतं आता आपण इथं थांबणं बोलण्यात काय अर्थ नाही, कारण की अमृताचा त्याच्या नवऱ्याला होकार आहे आणि राजकुमार मात्र तिच्याकडे प्रेमाने पाहत असतो. खरंच ही माझ्याबद्दल किती चांगली बोलत आहे. आणि अमृताचं बोलणं ऐकून ऐश्वर्याला वाटतं ठीक आहे, जाऊन दे आता, हिचं काय व्हायचं ते होऊन दे. पण तरीही जाताना ते दुधात खडा टाकल्यासारखं तिला काहीतरी वाईट बोलून जातेस. त्यानंतर मात्र इकडे राजकुमार बोलतो की खरंच थँक्यू, तू बोललीस, तू माझी साथ दिलीस, तू माझ्यावरती विश्वास ठेवतेस, याबद्दल मी तुझा आभारी आहे आणि मी हा विश्वास तुझा तोडणार नाही, एवढं लक्षात ठेव. त्यावरती ऐश्वर्या जाताना बोलून गेलेली असते की तू जी विश्वास ठेवलेला आहेस ना, तर तुझा विश्वासघात नक्कीच होणार आहे आणि मी तुला लिहून देते की हे सगळं खोटं आहे, हे जर वागणं खोटारडं आहे, असं बोललेलं असतं. राजकुमारला मात्र वाईट वाटलेला असतो आणि तो तिचा हातात हात घेऊन शांतपणे बसलेला असतो. आणि त्यावर त्या अमृता बोलत असते, तुम्ही काळजी करू नका, मी तुमच्यासोबत आहे, असं काहीही होणार नाही. आणि परत सारखा अमृताला सॉरी बोलत असते आणि ती त्यांना बोलत असते इट्स ओके. इकडे मात्र सावली मस्तपैकी देवाची पूजा करत असते आणि बोलत असते, हे विठुराया, तुला माहिती आहे ना, सगळे म्हणतात की तू सावली आहे, पण खरंच मीच तुझी सावली आहे, एवढं लक्षात ठेव. तुला असं वाटतं तू माझा श्वास आहेस, पण खरं आता ना सारंग सर माझा श्वास आहेत. आणि जसे तू माझ्या घरावरती कृपादृष्टी ठेवून आहेस, तसंच ना माझ्या सारंग सरांच्यावरती पण कृपादृष्टी ठेव, त्यांना त्यांच्या यशामध्ये यश घेण्यासाठी नक्कीच मदत कर. आणि विठुरायाचं ते म्हणणं लक्ष देऊन ती बोलत असते. इकडं ती बाहेर आलेली असते, पटपट तिची घाई गडबड चाललेली असते, कारण पटकन त्यांना ऑफिसमध्ये जाऊन मूर्तीची स्थापना करत असते. तेवढ्यातच तिथं नील येतं, बोलतो, अहो आवलं नाही तुमचं, कुठं आहे तुम्ही, चला ना पटकन, हे कुठे आहेत, सारंग सर कुठे आहेत, असे बोलत असते. त्यानंतर तेवढ्यातच बबलू वरून खाली येतो आणि बबलू आज इतका खुश असतो, का बरं खुश असेल, त्याचं नसतं डान्स करणं चालेलं असं. हे बघून नील बोलत असतो, आज हिला काय झालं आहे, सारंग पण म्हणून बबलूला काय झालं आहे, आज असं का वागतोय तो मस्तपैकी डान्स करत असतो, इकडं तिकडं त्याचा डान्स आलेला असतो. त्यानंतर त्याच्या लक्षात येतं, सावलीला बोलतो, अरे तुला माहीत नाही का सावली, आज ह्याच्या पण देवीचं आगमन आहे. सावली बोलते, देवीचं आगमन म्हणजे मला समजलं नाही. तर तो बोलतो, अरे आज किरण देवीचं आगमन आहे. हां म्हणूनच काय, हा बबलू दादा, म्हणूनच तेवढे आज तुम्ही खुश आहात काय. आणि बबलू मात्र हसत तिच्याकडे पाहत असतो आणि तो लाजत असतो. तर बोल, चला आता कोण यायचं राहिले, चला सारंग यायचं राहिले ना. तेवढ्यातच ना तिथे सारंग सर येतात आणि ते सारंग सरला पाहून तो बोलतो, चला आम्ही जातो पुढे, कारण तो सारंगला नक्कीच भीत असतो आणि तो त्याच्या पुढे किरणबद्दल काहीच बोलत नसतो, कारण तर आज खुश एवढा आहे हे सगळ्यांच्या लक्षात आलेलं असतं. पण तो तिथून निघून गेल्यानंतर सावली बोलते, हो तुम्ही एकटे चाला, आई बाबा कुठं आहेत. तर सारंग बोलतो, आई बाबांनी सांगितलं आहे आता तुम्ही सगळा हा कारभार घेतलाच आहे, तुम्ही तिथून व्हिडिओ करा, आम्ही दर्शन घेऊ. तेवढ्यात ऐश्वर्या बोलते, मला असं वाटते मीही दर्शन घेते, मलाही यायची गरज नाही. नील मात्र तिला टॉन देतो, जसं आई बाबांनी रिटायरमेंट घेतलं आहे तसं तूही, काही प्रॉब्लेम नाही असं बोलतो तिला. ते मात्र तिला ऐकून राग आलेला असतो आणि ती नंतर ती बोलत असते
हो का, चालेल, ठीक आहे, असं बोलते. हे सगळे निघून जातात. त्यावेळी मात्र ऐश्वर्या मनातल्या मनात बोलत असते, नील खूप उडतोयस ना, उड. तुला जो तो ज्या भ्रमात आहे ना, ते नक्कीच मी तुम्हा सगळ्यांना माझ्या पायापाशी एक दिवस आणायला हवे. ही कंपनी जेव्हा मी स्वतः एकटी चालवे ना, तेव्हा मी तुम्हा सगळ्यांना माझ्या पायापाशी घेऊन येणारच, हे लक्षात ठेवा. आणि लवकरात लवकर ही गोष्ट होणार आहे, असं ती बोलत असते. आणि ह्या एपिसोडमध्ये आपल्याला एवढंच समजले आहे की राजकुमार आता नक्कीच बदलला आहे आणि ऐश्वर्याचं काहीतरी मोठं प्लॅनिंग चाललं आहे आणि ती नक्कीच आता घरावरती कोणतंच संकट आणणार आहे. पण सावलीच्या पाठीमागे काय मिठुराय आहे हे आपल्या सगळ्यांना माहीत आहे. हा एपिसोड इथं संपतो.